श्रोते हो, कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे. वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात. दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM वरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी. कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता. श्रोते हो, नमस्कार. मी ज्योती जोशी. आज आपण विंदा करंदीकर यांची दातापासून दाताकडे ही कविता वाचणार आहोत. गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी तर मृत्यू 14 मार्च 2010 रोजी झाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे तिसरे मराठी कवी आहेत. विंदा करंदीकरांच्या कवितेचे रूप आगळे वेगळे आहे. ती रसिकास आकर्षून घेते. आपण त्यांची दातापासून दाताकडे ही कविता वाचणार आहोत. श्रोते हो, आपल्याला नेहमीच एका चौकटीत राहण्याची सवय असते. आपली विचार करावयाची ही साचेबद्ध पद्धत असते. या चौकटीत जगणाऱ्या माणसाचे वर्णन कवीने या कवितेत केले आहे. आपण कविता ऐकूया. कवी आहेत विंदा करंदीकर आणि कवितेचे शीर्षक आहे दातापासून दाताकडे. तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. पिरॅमिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती, पिरॅमिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती. रंगवलेली फिकट ममी तेव्हाच मला हसली होती. तू म्हणालास फिरोहाचे बहिणीबरोबर उद्या लग्न लागेल काय, तू म्हणालास फिरोहाचे बहिणीबरोबर उद्या लग्न लागेल काय. मी म्हणालो पत्रावळीतले उष्टे अन्न परवापर्यंत टिकेल काय. तो म्हणाला तुझ्या माझ्या डोक्यावरती स्फिक्सचाच दगडी पाय, तुझ्या माझ्या डोक्यावरती स्फिक्सचाच दगडी पाय. तुझ्या मागे मुकी धडे माझ्या मागे मुकी धडे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. तू म्हणालास फिरोहाचे बहिणीबरोबर उद्या लग्न लागेल काय. मी म्हणालो पत्रावळीतले उष्टे अन्न परवापर्यंत टिकेल काय. तो म्हणाला तुझ्या माझ्या डोक्यावरती स्फिक्सचाच दगडी पाय, तुझ्या मागे मुकी धडे माझ्या मागे मुकी धडे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. चीनच्या भिंतीवरती, चीनच्या त्या भिंतीवरती बुरुजागणिक भूत आहे. दगडाच्याही अंगावरती पिळवणुकीची लूत आहे. चीनच्या त्या भिंतीवरती बुरुजागणिक भूत आहे. दगडाच्याही अंगावरती पिळवणुकीची लूत आहे. तू म्हणालास कन्फ्युशियसच्या झग्यावरील कशिला कधी उसवेल काय. मी म्हणालो पाठीवरच्या या कुबळाला बुद्ध तरी फसवेल काय. तू म्हणालास कन्फ्युशियसच्या झग्यावरील कशिदा कधी उसवेल काय. मी म्हणालो पाठीवरच्या या घुबडाला बुद्ध तरी फसवेल काय. तो म्हणाला संस्कृतीच्या ओठावरची कोणासाठी असते साय. तो म्हणाला संस्कृतीच्या ओठावरची कोणासाठी असते साय. पूर्वी झाले तेच घडे इतिहासालाही गेले तडे, पूर्वी झाले तेच घडे इतिहासालाही गेले तडे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. यमुनेच्या काळ्या पाण्यात, यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाची फडा आहे. गोरा मोरा ताजमहाल काठावरती खडा आहे. यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाची फडा आहे. गोरा मोरा ताजमहाल काठावरती खडा आहे. तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे. तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे. मी म्हणालो यमुनेकडे ताजमहाल थोडा थोडा कलतो आहे.
मी म्हणालो, यमुनेकडे ताजमहाल थोडा थोडा कलतो आहे. तो म्हणाला, अंधाराचा काळा हत्ती पृथ्वीपुढे झुलतो आहे. तो म्हणाला, अंधाराचा काळा हत्ती पृथ्वीपुढे झुलतो आहे. पायाखाली काय दडे? नरबलीचे प्रेत सडे. पायाखाली काय दडे? नरबलीचे प्रेत सडे. तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे. तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे. काळे दात, गोरे दात, किडके दात, सडके दात. काळे दात, गोरे दात, किडके दात, सडके दात. काही शहाणे, काही खुळे, काही जून, काही कवळे, काही दात पिवळे पिवळे. तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे. काळे दात, गोरे दात, किडके दात, सडके दात. काही शहाणे, काही खुळे, काही जून, काही कवळे, काही दात पिवळे पिवळे. काही बोलके, काही मोने, काही मध्ये चांदी सोने. काही बोलके, काही मोने, काही मध्ये चांदी सोने. तुझी माझी झेप पडे दातापासून दाताकडे. दातापासून दाताकडे. पण आता कोण रडे? पण आता कोण रडे? मला एक कळले आहे, सुवर्णाच्या रथात बसून सत्य इथून पळले आहे. दातापासून दाताकडे. पण आता कोण रडे? मला एक कळले आहे, सुवर्णाच्या रथात बसून सत्य इथून पळले आहे. प्रत्येकाच्या छातीवरती चाकोरीची खून आहे. प्रत्येकाच्या छातीवरती चाकोरीची खून आहे. जिकडे तिकडे मुकी धडे, इतिहासाला गेले तडे. जिकडे तिकडे मुकी धडे, इतिहासाला गेले तडे. त्यात नवीन काय घडे? त्यात नवीन काय घडे? तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. श्रोते हो, आवडली ना कविता? शेवटी आपली सर्वांचीच धाव दातापासून दाताकडे असते आणि हेच वास्तव सत्य आहे. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. परत येऊया एका छानशा कवितेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्रोते हो, दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत. या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. FM बँड 90.8 मेगाहर्ट्झवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी.